हे आहे आपलं स्वच्छ आणि सुंदर श्रीरामपूर. ज्या श्रीरामपुरातून चालताना अगदी आपल्याला अभिमान वाटतो, कारण रस्त्याच्या कडेला फक्त कचरा आणि कचराच भरलेला आहे. नमस्कार मंडळी, जसं तुम्हाला माहिती आहे आपण करतोय हॅपीची एक्सरसाइज. पण हॅपीची एक्सरसाइज करता करता हॅपी मॉक्कर थकलेली होती. मग काय हॅपीला घरी घेऊन आला ना आपल्याला लागलं ना भोट टाबरच माग. टाबराने नुसताच हट्ट धरला, बाबा मला गावात चक्कर मारायला घेऊन चाला. मग काय टाबराला जसं गाडीवर टाकला आणि हा डायरेक्ट 7 समुद्राचा पूल पार केला. जाताना मॉक्कर कचरा पाहिला, तेवढ्यात पुढे जाऊन पाहतात काय म्हणलं, हे आपलं आहे स्वच्छ आणि सुंदर श्रीरामपूर, जिथं फक्त आणि फक्त रस्त्याच्या कडेला आपल्याला पाहायला भेटेल फक्त कचरा आणि कचरा. मग काय गावात चक्करच मारत होतो तेव्हा मंडळीचा आला पण, अहो येताना डायरेक्ट तुम्ही स्वीट घेऊन या. म्हणलं काय विशेष काय माहिती. घरी जाऊन पाहत होतं काय मंडळीचा आलेला होता भाऊ. मग काय दोघांची टपकन भाऊबीज उरकली आणि त्यांच्या भावाला दिला आपण रवाना करून. जाता जाता भाऊ मात्र हसत गेले. वर येऊन पाहत होतं काय टाबर आणि ताऊ डायरेक्टच धिंगाणा घालत होती. एकच नंबर त्यांचा आहे ना डान्स आलेला होता. मग टाबराला म्हणलं, अरे टाबरा घे पटकन आवरून घेऊ आपण तुझी पण भाऊबीज करून. काय आपला टाबर 0 मिनिटात आवरून आला. डायरेक्ट आपल्या मराठमोळी टोपी घालून टाबराने डायरेक्ट दणकाच उडवला. मग काय तेवढ्यात आता आपल्याला जायचं होतं हनुमानगडावर. आता हनुमानगडाची ख्याती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. एकदम विशेष गोष्ट आहे. तोपर्यंत तुम्ही मला टपकन फॉलो करून घ्या, कारण इथं आहे ना महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. आणि तसंच श्रीरामपुरात नेमकं एवढी गर्दी तरी कशासाठी झालेली आहे हे पण मी तुम्हाला उद्या सांगतो.